नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यशने आता ट्रॅप केलेला असतो आणि त्या ट्रॅपमध्ये मंदार कसा अडकतो. मंदारला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्याचबरोबर कावेरीची सुटका करून यशने कावेरीला घरी आणलेलं असतं आणि घरी आणल्यानंतर आता कावेरीने लिहिलेली जी चिठ्ठी आहे ती माच्या समोर कशी येणार आहे ते सत्य आता आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. इकडे यश आहे तो आता उदय म्हणून झोपलेला आहे आणि तिथे मंदार आलेला असतो आणि मंदारने यशला मारण्यासाठी चाकू काढलेला असतो आणि नेमकं त्याच वेळी पोलीस तिथे येतात, लाईट लावतात आणि मंदारला रंगेहात पकडतात आणि मग मंदारला म्हणतात की तू स्वतःच्या तोंडाने कन्फेशन दिलेलं आहे, आता तुझी सुट्टी नाही असं म्हणत आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो की तुझा चेहरा सर्वांच्या समोर आलेला आहे. मंदार म्हणत असतो की ती कावेरी आहे ना, ती तुमची सगळ्यांची फसवणूक करते, कारण ती तुझी वहिनी नाही आहेस, ती फ्रॉड आहे, फ्रॉड, ती खुनी आहे असं मंदार यशला सांगत असतो. तेव्हा यश म्हणत असतो की बस, कावेरीबद्दल एक शब्दही बोललेला मी ऐकून घेणार नाही असं यश त्याला म्हणत असतो. त्याला म्हणत असतो की हे सगळं जे काय झालेलं आहे ना, या सगळ्यामध्ये कावेरीने मदत केलेली आहे. कावेरी फ्रॉड नाही आहे, ती आमचं नुकसान करत नाही आहे, तर आमच्या कुटुंबाला वाचवत आहे तुझ्यासारख्या लोकांपासून. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चिकू जो आहे तो झोपतच नाही आहे, तो खातही नाही आहे, तो रडतोय. म्हणून विद्या आता चिकूला घेऊन आलेली असते. विद्याला म्हणत असतात की काय झालं नक्की. तेव्हा माला विद्या सांगत असते की चिकू रडायचा थांबत नाही आहे. तेव्हा मात्र विद्याचं असं म्हणणं असतं की मी त्याला दूधही दिलेलं आहे तरीही तो ऐकत नाही आहे. मला वाटतंय की कावेरी वहिनींशिवाय तो शांत होणार नाही. माला मात्र खूप राग आलेला असतो. म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, यापुढं नाही. काहीही असलं तरीही ती मुलगी या घरामध्ये नको आहे. ती खोटारडी मुलगी आहे आणि त्या मुलीचे या घरामध्ये नावही घ्यायचं नाही असं इकडे विद्याला सांगत असतात. विद्या म्हणत असते की कावेरी वहिनी जिथं कुठं असतील तिथं सुखरूप असल्या पाहिजेत. इकडे मंदार जो आहे त्याचं वागणं जे आहे ते बदलत असतं आणि यशच्या समोर तो म्हणत असतो की ती कावेरी फ्रॉड आहे, ती खोटारडी आहे, ती खरी नाही आहे असं तो यशला सांगत असतो. तेव्हा यशला मात्र खूप राग येतो. यशने मंदारची कॉलर पकडलेली असते आणि मंदारला तो म्हणत असतो की बस, कावेरीबद्दल एक शब्दही बोललेला मी ऐकून घेणार नाही. आतापर्यंत मी शांत होतो याचा अर्थ असा नाही, पण तू किती फ्रॉड आहे, किती खोटारड आहे हे स्वतःच्या तोंडाने तू सांगितलेलं आहे. माझ्या उदयदादाच्या जीवावर तू उठलेला आहे, माझ्या उदयदादाला संपवण्याचा प्रयत्न तू केलेला आहेस असं म्हणत यश इकडे मंदारला बोलत असतो. यशला खरं तर खूप राग आलेला असतो आणि इकडे मंदारला आता पोलीस घेऊन चाललेले असतात. तेव्हा मंदार म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तू निशाला वाचवलं, तुझ्या घराला वाचवलं, पण कावेरीचं काय, ती आता संपलेली आहे, ती माझ्या ताब्यात आहे असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता मंदारला घेऊन पोलीस जातात. त्यानंतर पाहायला मिळतं की घरी सगळेजण आता विचार करत असतात हे सगळं काय झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार चालू असतो. आणि त्याचवेळी इकडे सुलक्षणा म्हणत असते की चला ग, तयारीला लागा, कारण काहीही झालं तरी लग्न घर आहे, घरातली कामं आहेत, ते सगळं केलंच पाहिजे आपल्याला. आता निशाचं लग्न आहे, खरं तर मकरंदराव बोलले म्हणून आपण अगदी घरच्या घरी करत आहोत, पण लग्न तर आहे ना, नाहीतर आपल्या निशाचं लग्न आम्हाला थाटामाटात लावून द्यायचं होतं असं सुलक्षणाचं बोलणं असतं. त्याचबरोबर इकडे आता सुलक्षणा हे सगळेजण बोलत असतात. तेवढ्यात यश तिथे येतो आणि यश सांगू लागतो की काही गरज नाही, हे लग्न होणार नाही, त्या माणसाला मी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. तेवढ्यातच तिथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि ते सांगू लागतात की हो, त्यांनी स्वतःच्या तोंडाने कन्फेशन दिलेलं आहे, या कुटुंबाला फसवण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र म्हणत असते की त्या मुलीच्या नादी लागून तू हे सगळं केलेलं आहेस. तेव्हा यश म्हणत असतो की नाही, त्या माणसाने माझ्यासमोर कन्फेशन दिलेलं आहे, त्याचं नाव हे मकरंद पाटील नसून त्याचं नाव मंदार भालेराव आहे आणि पहिल्या दिवसापासून कावेरी या सगळ्यांपासून आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण आपण तिचं ऐकून घेतलेलं नाही. तेव्हा माचं म्हणणं असतं की बाद झालं. तेव्हा मंदारचं जे रेकॉर्डिंग असतं तो रेकॉर्डिंग व्हाईस जो आहे तो इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना ऐकवतात. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे कसं शक्य आहे. आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा निशा तिथं आलेली असते आणि निशा म्हणत असते की बस,
आता मला ना कळतच नाहीये मला त्यांच्या डोळ्यात ते प्रेम दिसत होतं. ते शक्यच नाहीये, मला त्यांच्या डोळ्यात तसं प्रेम दिसलेलं आहे. आणि त्यासोबतच मी हे सगळं जे काय आहे ते मी खरं सांगते की ते तसे नाही आहेत. मला त्यांच्या डोळ्यामध्ये ते प्रेम दिसत होतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगत आहे, असं निशा बोलत असते. तेव्हा निशा रडायला सुरुवात करते. हे शक्यच नाही आहे, ते खोटे नाही आहेत, ते खोटे नाही आहेत, असं निशाचं म्हणणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण निशाला समजून सांगत असतात. निशाला म्हणत असतात की बस, आतापर्यंत खूप झालेलं आहे. परंतु आता तो व्हॉइस ऐकल्यानंतर निशा पुढे बोलायला सुरुवात करते. मला असं वाटतंय की हा जो व्हॉइस आहे तो AI व्हॉइस असू शकतो. तेव्हा यश म्हणतो की निशा बस, उलट कावेरीने आपल्याला वाचवलेलं आहे आणि हे सगळं जे काय आहे हे कावेरीमुळे पॉसिबल झालेलं आहे. उलट आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत, पण आपण मात्र ते करत नाही, असं सगळ्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता विद्या तिथं असते. विद्या म्हणत असते की कावेरी वहिनींच्या जीवाला धोका आहे. हे सगळं जे काय आहे ना ते वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे, हे सत्य समोर येत असतं. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर हे आलेलं आहे. तेव्हा यश म्हणत असतो की आता कावेरीला शोधलं पाहिजे. बरोबर आहे, त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की कावेरीला कसं वाचवणार आहे. जिजू चला आपल्याला गेलं पाहिजे. मात्र इकडे यशला म्हणत असतात की यश ऐक, तू जाऊ नकोस, तू जाऊ नकोस. परंतु यश मात्र ऐकायला तयार नसतो. विद्या म्हणत असते की मी पाहिलंय त्या माणसाचं खरं रूप. मला कावेरी वहिनींनी कॉल केला होता आणि मी मोबाईल घेऊन तुमच्या सगळ्यांकडे येत होते, पण तोपर्यंत कॉल कट झाला. त्यानंतर मी फोन लावते पण त्यांचा फोन लागत नाहीये. तेव्हा यश सांगतो की हा कावेरीचा नंबर आहे. लगेच दळवींना सांगितलं जातं आणि तो जो नंबर आहे तो ट्रेस करा, त्याचं लोकेशन कुठं आहे हे मला सांगा, असं आता इन्स्पेक्टरने सांगितल्यानंतर यशला तो म्हणतो की चल. तर यश म्हणतो की जिजू काही झालं तरी आपल्याला कावेरीला वाचवलं पाहिजे, असं म्हणत आता ते दोघंही निघालेले असतात. आणि त्याचबरोबर कावेरीला वाचवायचं आहे, लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे, त्या पद्धतीने आपण जायचं आहे. इकडे निशा मात्र रडत असते. ती म्हणत असते की मी खरंच कावेरी वहिनीबरोबर किती चुकीचं वागली. कावेरी वहिनी प्रत्येक वेळेस मला सांगत होती की तो माणूस चांगला नाहीये, तो माणूस चांगला नाहीये, पण मी मात्र ऐकलेलं नाही, असं निशाचं बोलणं चाललेलं असतं. निशा मात्र बोलत असते. त्याचबरोबर घरातले सगळेजण असतात, तिची समजूत घालत असतात. उलट आपल्याला वेळीच कळलं आणि मात्र आता इकडे बाबांकडे पाहतात. तेव्हा बाबा दाखवून देतात की बघितलं का, नक्की काय झालेलं होतं, लक्षात आलं तुमच्या. म्हणजे माणसं ओळखायला मी चुकत नाहीये, ती मुलगी खरी आहे, ही गोष्ट आता बोलून दाखवलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता यश आणि इन्स्पेक्टर दोघंही निघालेले असतात. आणि त्याचबरोबर यश त्यांच्याशी बोलत असतो. त्या दोघांचंही बोलणं सुरू असतं. आणि त्याचसोबतच यश म्हणत असतो लवकरात लवकर पोचलं पाहिजे. इन्स्पेक्टर सांगतात की हे लोकेशन आहे, लेफ्ट घे, चल लेफ्ट घे, असं सांगत आता दोघंही निघत आहेत. आणि फायनली ज्या ठिकाणी कावेरी आहे त्या लोकेशनला दोघंही पोचलेले असतात. तिथे गेल्यानंतर यश मात्र आता शोधाशोध सुरू करतो, कारण कावेरीच्या जीवाला धोका आहे, मंदार काहीही करू शकतो हे यशला चांगलंच माहिती आहे. कारण गावी गेल्यानंतर त्याच्या बाबांनी यशवरती हल्ला केलेला होता. तर त्याचबरोबर इथे आत्ता त्या गेस्ट हाऊसमध्ये जे घडलेलं आहे ते सत्यसुद्धा समोर आलेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतात त्या गोष्टी खूपच भयानक अशा असतात की ज्याचा विचारही कधी केलेला नसतो. त्यासोबतच आता यश त्याचबरोबर इन्स्पेक्टर तिथं पोहोचतात. कावेरी कुठे, इथं तर कोणीच दिसत नाहीये आणि हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न समोर उभा असतो. आता काहीही करून आपल्याला कावेरीला शोधलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि दोघंही शोधाशोध करू लागतात. सोबत पोलिसांची टीम असते आणि मग सगळीकडे शोधत असतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मला काय वाटतंय माहिती आहे का, की गोष्टी थोड्याशा वेगळ्या झालेल्या आहेत, आपल्याला ना थोडा वेगळा विचार केला पाहिजे. मला काय वाटतं इथून कावेरीला ती लोक घेऊन गेली असतील आणि हे सगळं झालेलं असेल, इथे तिचा मोबाईल पडलेला असेल, त्यामुळं हे लोकेशन आपल्याला दाखवलं असेल. तेव्हा तो यशला म्हणतो की चल आपण बाकीच्या ठिकाणी बघूया, असं म्हणत ते निघालेले असतात. तेव्हा यश म्हणतो की नाही जिजू, मला असं वाटतंय की ती इथंच आहे, मला खात्री आहे की ती इथंच आहे, त्यामुळं आपण इथून कुठेही जायचं नाही, तर तुम्ही दुसरीकडे शोधा, मी इथे शोधणार आहे, असं म्हणणं असतं. आणि यश मात्र शोधाशोध करायला सुरुवात करतो. आणि त्याचबरोबर यशला आठवतं जेव्हा एक ऑफिसची फाईल तो रूममध्ये शोधत होता आणि त्याची पळापळ झालेली असते.
की हे सगळं जेव्हा तो शोधत असतो तेव्हा कावेरी त्याला सांगते की माझा हापूस मला नेहमी सांगतो की डोळे बंद करायचे, शांतपणे आठवायचं की ती वस्तू आपण कधी हातात घेतलेली होती आणि त्या क्षणी आपल्याला ते सगळं आठवायला सुरुवात होती. तेव्हा यशला ती फाईल कशी आठवलेली असते हे सगळं आठवतं आणि मग आता तो शोध घेऊ लागतो. तो म्हणतो की कावेरी कुठे आहे तुम्ही, कावेरी तुम्ही कुठे आहात असं म्हणत इकडे हे सगळे निघालेले असतात आणि त्याचबरोबर कावेरीला तर शोधायचं असतं हे चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आपल्याला यश जेव्हा कावेरीला म्हणत आहे की यश शोधाशोध करतो आणि कावेरी कावेरी म्हणून तो हाका मारू लागतो, तिथं बोलत असतो आणि कावेरी काही त्याला दिसत नसते आणि त्याचबरोबर इकडे कावेरीला तो शोधत असतो. त्याला काही करून कावेरीला वाचवायचं असतं, कावेरीच्या बाबतीत काहीही चुकीचं घडलं नाही पाहिजे असं यशचं म्हणणं असतं आणि त्याचाच तो विचार करत असतो. इकडे त्याला आठवलेलं असतं, त्या पद्धतीने तो आता शोध घेत असतो. कुठंही असली तरी कावेरीला शोधणं खरंच गरजेचं आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणून त्याने कावेरीचा शोध सुरू केलेला आहे. पण कावेरी काही त्याला आजूबाजूला कुठे दिसत नाही. नक्की कावेरी कुठं असेल, कावेरीच्या बाबतीत काय झालेलं असेल हा प्रश्न मात्र त्याला सतावत असतो. मग आता इन्स्पेक्टर आणि टीम वरच्या साईडला शोध मोहीम सुरू केलेली असते. तर यश आणि त्याची टीम यश तिथे आतमध्ये शोधत असतो. तो म्हणत असतो कुठं असेल कावेरी, नक्की कावेरी कुठं असेल असं म्हणत यश डोक्याला हात लावतो. शांतपणे विचार करू लागतो की नाही, आपल्याला काही झालं तरीही कावेरीपर्यंत पोहोचायचं आहे आणि नेमकं ज्या ठिकाणी कावेरीला बांधून ठेवलेलं असतं आणि तिथे भिंत बांधलेली असते तिथे यश जातो आणि तिथे जाऊन कावेरी कावेरी तुम्ही कुठं आहात, कावेरी तुम्ही कुठं आहात, मला खरंच तुमची गरज आहे असं म्हणत यश शोधाशोध करत असतो, ओरडत असतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर आता यश हे बोलत असतो आणि त्या क्षणी इकडे कावेरीच्या श्वासांचा आवाज तिथे यशला ऐकू येतो. कावेरीच्या श्वासांचा आवाज यशने ऐकल्याबरोबर यश पुन्हा कान लावतो. तो म्हणतो काय आहे हे, आणि हे बांधकाम तर ओलं वाटतंय, म्हणजे आत्ताच केलेलं वाटतंय, मला कळेना गेलंय नक्की काय आहे हे असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा त्याच्या हाताला ते जे बांधकाम ओलं असतं त्याचं सिमेंट लागलेलं असतं आणि तो म्हणत असतो की नाही, नक्कीच काहीतरी असं वेगळं घडलेलं आहे. आणि तेवढ्यात तो कान लावतो, तिथे श्वासांचा आवाज ऐकू येतो आणि त्यानंतर घड्याळाचा काट्यांचा आवाज जो आहे तो यशच्या कानावर पडतो आणि तेव्हा मात्र यशला खात्री पडते की नक्कीच इथंच काहीतरी आहे. म्हणून यश तिथं असलेल्या हात्यारांनी आता ती भिंत पाडायला सुरुवात करतो आणि पाहतो तर काय, एक वीट काढल्यानंतर समोरच त्याला कावेरीचा चेहरा दिसतो आणि कावेरीला वाचवण्यासाठी तिथं असलेली कुदळ उचलतो आणि कुदळीने यश जो आहे तो आता कावेरीला तिथे वाचवत असतो आणि ती भिंत काढतो. भिंत काढल्यानंतर यशने आता कावेरीला बाहेर काढलेलं असतं. खरं तर कावेरीच्या बाबतीत ही खूप वाईट घटना असते, कारण कावेरीला वाचवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि यश ज्या पद्धतीने कावेरीला वाचवत असतो ते मात्र खरंच लाख मोलाचं असतं. कावेरीला यश बाहेर काढतो, कावेरीचे श्वास बंद होऊ लागलेले असतात. यश मात्र कावेरीला म्हणत असतो की कावेरी उठा, कावेरी उठा, तुम्हाला काही झालं तर मी नाही जगू शकणार यशने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि यश हा बोलत असतो. त्याचबरोबर कावेरीला तो जागा करण्याचा प्रयत्न करत असतो, पण कावेरी बेशुद्ध पडलेली असते. यशने कावेरीला मांडीवर घेतलेलं असतं. कावेरी तुम्ही उठा, तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही असं वारंवार यश सांगत असतो, कारण तुमच्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही हे यशचं म्हणणं असतं. त्यासोबतच कावेरीला त्याने घट्ट पकडलेला आहे आणि तो कावेरीशी बोलत आहे, कावेरीला जागा करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कावेरी मात्र बेशुद्धच असते, ती काही केल्या शुद्धीवर येत नसते. परंतु यशचे उपाय मात्र थांबलेले नसतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की यश जो आहे तो इकडे कावेरीला बोलत असतो आणि कावेरीला म्हणत असतो की मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मात्र यश इकडे कावेरी म्हणत असते की यश तुम्हाला शोभतंय का, कारण कावेरीला असं वाटत असतं यशने तिचा पदर पकडून ठेवलेला आहे आणि म्हणूनच कावेरी हे सगळं बोलत असते. परंतु यश स्वतः पुढे येतो. कावेरी म्हणत असते सोडा ना यश, पण यशने तिचा हात पदर पकडलेलाच नसतो. कावेरी पुढे येते, कावेरीच्या पुढे येऊन यश उभा राहतो आणि म्हणत असतो की नाही,
बघितलं का, काही नाही केलेलं मी हे सगळं, असं म्हणत त्याने तो हात दाखवलेला असतो. तर कावेरीचा पदर तिथे त्या कडीला लागलेला असतो, अडकलेला असतो आणि मग यश तिला तो मदत करतो. कावेरी मात्र म्हणत असते की काय हे. तेव्हा यश म्हणतो, खरंच खूप गोड आहात, अगदी कोणीही प्रेमात पडेल अशा, एवढ्या गोड आहात, असं म्हणत यश जो आहे तो कावेरीचं कौतुक करत असतो. तर अर्जुन इकडे यशने कावेरीचा जीव तर वाचवलेला आहे, परंतु ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र यशने अगदी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्याचबरोबर विद्या जी आहे ती धावत सुटलेली असते. तिच्या लक्षात येतं की कावेरी वहिनींची चिठ्ठी त्या आरतीच्या पुस्तकात होती आणि तेच आरतीचं पुस्तक मी मला दिलेलं आहे, मला जाऊन लवकरात लवकर ते पुस्तक ताब्यात घेतलं पाहिजे, असं म्हणत विद्या धावत निघालेली असते. आणि नेमकी त्या पुस्तकातून चिठ्ठी खाली पडते आणि मा ती चिठ्ठी उचलतात. विद्याला मात्र टेन्शन आलेलं असतं. तिकडून यश आलेलं असतो, कावेरी आलेली असते आणि इकडे माच्या हातात ती चिठ्ठी असते. मा म्हणत असते, कशाची यादी आहे. माच्या मात्र लक्षात येत नसतं आणि तेव्हा मात्र ती चिठ्ठी उघडून बघितल्यानंतर माच्या समोर सत्य येतं. आता कावेरीचं हे जे सत्य आहे ते नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने आता माच्या समोर येणार आहे, त्यावर यश कसा मार्ग काढेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.